राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज कोल्हापुरात आले होते। आमदार सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुतीमधील वाद आता समोर येत असून जनता त्यांना जागा दाखवेल असं स्पष्ट केलं। महायुतीतली भांडणं आता समोर यायला लागलेत। हळूहळू सीट वाटपच्या चर्चा ज्यावेळी खऱ्या अर्थानं पुढे येतील त्यावेळी अनेक मी परवा सुद्धा म्हटलं या महायुतीतली नटबोल्ट आता निकालायला लागलेले आहेत। हळूहळू हे सगळं बाजूला जाणार, कारण की जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला हे सरकार पटलेलं नाही। घटनेच्या विरुद्ध असणारं सरकार हे पटलेलं नाही। आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल, ह्यांना फोडण्याचं पाप जे काही या मंडळीने केलेलं आहे त्याचा लोकांच्या मध्ये जी काही प्रतिक्रिया ती निवडणुकीत दिसेलच, परंतु नेत्यांच्या मध्ये देखील ती हळूहळू आता दिसायला सुरू झालेली आहे। राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली असून याबाबत गृह खातं फेल झालं असल्याचंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। कायदा आणि सुव्यवस्था पहिल्यांदा या राज्यामध्ये एवढी कधी ढासळली नव्हती, एवढी ढासळली आहे। गृह मंत्रालय टोटल फेल गेलेलं आहे, हे सगळ्या या एकूण परिस्थितीवरून जाणवतंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यासंदर्भात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सध्या काही लोकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं। मालवणमधील शिवस्मारक अवमान प्रकरणी माफी मागून उपयोग नाही, तर संबंधितांना शिक्षा झालीच पाहिजे असं त्यांनी सांगितलं। मी त्यावेळी सांगितलं कला संचालनाचा रोल यामध्ये आहे। कला संचालनाच्या संचालकांनी सांगितलं की आम्ही फक्त क्ले मॉडेलला मान्यता दिली होती, अजून देखील माफी मागून या ठिकाणी शिक्षा होणं या ठिकाणी गरजेचं आहे। माफी मागून काय उपयोग आहे, कारण की जी चूक केली संपूर्ण जगभर नाचक्की आज राज्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी झाली, ह्याला माफी या नुसत्या बोलण्यानं त्याला काय अर्थ असेल असं मला वाटत। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूरच्या जागांबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली असली तरी अजून अंतिम निर्णय झाला नसल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। नाही, अजून काही जागांच्या बाबतीत वरती महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। काही जागा काँग्रेसनं कुठल्या घ्यायच्या, शिवसेनेचा त्यामध्ये दावा कुठं आहे, त्या जागांच्या बाबतीत निर्णय कुठे या ठिकाणी झालेला नाही। कागल बदल शिवसेनेचा दावा असण्याची शक्यता होती।